श्री स्वामी समर्थ. पूर्वाच क्रिएटिव्हिटी आणि स्वामी सेवा या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. खूप दिवसाच्या गॅपनंतर हे एक छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर जसं प्रत्येकाला माहिती आहे की मी 10th स्टँडर्डला होती आणि त्या कारणामुळे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर नव्हती करत. सो आता माझी 10thची जी एक्झाम आहे ती फायनली झालेली आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा हॉलिडेज स्टार्ट झाले तेव्हा लगेचच दादा आणि मावशी ज्या आहेत त्या आमच्या घरी आले होते. सो आम्ही जिथे जिथे फिरलो होतो तिथले मी थोडेसे क्लिप्स घेतले होते आणि ते तुमच्यासोबत आता एक व्लॉगद्वारे शेअर करत आहे. तर फर्स्ट डे जेव्हा ते दुपारी आले होते आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी गोदा आरतीला गेलो होतो. गोदा आरती ऑलमोस्ट 1 मंथपासून नाशिकमध्ये सुरू झाली आहे, बट आम्ही नाशिकमध्ये असूनसुद्धा कधी गेलो नव्हतो. दादा आणि त्यांच्यासोबत फर्स्ट टाईम गेलो आणि तिथला जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता. तर जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असणार किंवा नाशिकला आले असणार तर एकदा नक्की तुम्ही गोदा आरतीला जा. गोदा आरती ही संध्याकाळी 7 वाजता स्टार्ट होत असते. स्टार्ट झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गोदेबद्दलची जी काही छोटीशी कथा असेल ती सांगितली जाते आणि मग आरती स्टार्ट होते. हाफ ॲन आवरची आरती असते फक्त. गोदा आरती केल्यानंतर आम्ही काळाराम मंदिर जे आहे पंचवटीत तिथले दर्शन घेतले. अँड दिस इज द नेक्स्ट डे मॉर्निंगला सगळ्यात आधी आम्ही त्र्यंबकेश्वरला जे प्रति केदारनाथ आहे तिथे गेलो. इथे आपलं जे रिअल केदारनाथ आहे सेम तसंच जे आहे मिनी मॉडेल म्हणू शकतो आपण. तर सेम मंदिर जे आहे तिथे बांधलं गेलेलं आहे. आधी जेव्हा हे रेलिंग्स वगैरे नव्हते तेव्हा ते मंदिर खूप छान प्रकारे आपण बघू शकत होतो किंवा तिथले फोटोज वगैरे छान यायचे. बट आता त्यांनी हे सगळं रेलिंग वगैरे केले असल्यामुळे ते मंदिर नीट नव्हतं दिसत. तर तिथलं दर्शन घेतलं आम्ही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता माझी 10th झालेली आहे, तो वी आर नाव बॅक टू द चॅनल. म्हणजे जे आपले सेवेचे व्हिडिओ जे व्लॉग्स वगैरे होते ते तुमच्यासोबत मी परत शेअर करणार आहे. आणि जरीही मी नाही शेअर करू शकली तर नक्कीच मम्मी तुमच्यासोबत जे काही थोडेसे सेवा वगैरे असतील ते शेअर करत जाईल. कारण आता 10th झाली तर नेक्स्ट मी ॲडमिशन घेतलेलं आहे, पुढच्या स्टडीज स्टार्ट होतील. सो मला जर नाही जमलं तर 101% मम्मी तुमच्यासोबत जे काही छोटेफार सेवा असतील ते शेअर करण्याचा प्रयत्न करेल. हे जे मंदिर आहे ते त्र्यंबकेश्वरचा जो मेन रोड आहे त्याच्यापासून थोडं मध्ये आहे. तो इथे जास्त क्राऊड वगैरे नसते, तर इथे खूप असं शांतता तुम्ही बघू शकता. फक्त आम्हीच सगळे आहोत. तर आम्ही तिथे थोडा वेळ बसलो आणि त्याच्यानंतर आपलं त्र्यंबकेश्वरचं जे मेन ज्योतिर्लिंग आहे तिथे आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो. पण खूप वेळ वेटिंग असल्यामुळे बॅकसाईडला जे जुने महादेवचे मंदिर आहे आम्ही तिथलं दर्शन घेतले. ज्योतिर्लिंगाचं दर्शन गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर इथेच एक गजानन महाराजांचं मंदिर आहे, आम्ही तिथले दर्शन घेतलं. आणि दिवसभर बाहेर असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना भूक देखील लागली होती. सो तिथे मंदिराच्या बाजूला एक छोटंसं गार्डन आहे, तर तिथे बसून आम्ही सगळ्यांनी जेवण केले. घरूनच टिफिन वगैरे घेऊन गेलेलो होतो. बट आधी आम्ही तिथे परमिशन घेऊन घेतली, कारण तिथला जो एरिया आहे तो खूप क्लीन ठेवला जातो तिथल्या जे काही लोक असतील त्यांच्याद्वारे. तर आम्ही आधी परमिशन घेतली आणि मगच जेवायला बसलो आणि थोडाही कचरा न करता आम्ही आमचं जे काही काम होतं ते केलं. आणि तुम्ही देखील असं कुठेही जात असणार तर प्लीज ती जागा क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि इथे मध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला मधलं मंदिर नाही दाखवू शकली. सो इथे सगळ्यात जास्त पोपट माझा झाला होता, कारण कॅमेरामध्ये सेटिंग करून मी टाईमलॅप्स लावून आलेली होती आणि टाईमलॅप्स ही व्हिडिओ झाली नाही, नॉर्मल व्हिडिओ झाली होती. बट इट्स ओके, मी थोडीशी स्पीड इथे वाढवली आहे. तर आम्ही इथे सगळेजण बसून आम्ही गप्पा मारत होतो, आमचं जेवण केलं. अँड दॅट वॉज फॉर द टुडेज शॉर्ट व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि असंच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या. कारण एवढे दिवस व्हिडिओ नाही येत होते तरी तुम्ही विचारपूस करत होते की 10th कशी गेली वगैरे, की तुम्ही मला एक तुमच्या लाईफमध्ये कन्सिडर केलं त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.